परीक्षितजींनी श्री शुकदेवजींना प्रश्न विचारला, महाराज भगवान परमात्म्याच्या विवाहाची चर्चा विस्ताराने आम्हाला सांगा. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, राजासी भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य पंचाभवत् पुत्रा कन्यका च वरानना. परीक्षित, विदर्भ नगरी कौंडिन्यपूर या नगरीचा राजा होता महाराज भीष्मक. या भीष्मक नावाच्या राजाला 5 मुलं होते आणि 1 कन्या होती. 5 मुलांचं नाव रुक्मी, रुक्मरथ, रुक्ममाली, रुक्मकेशी आणि रुक्मभाऊ. 1 मुलगी होती, तिचं नाव होतं रुक्मिणी. ही रुक्मिणी उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर आपण आता आपल्या मुलीचा विवाह करावा असो 5ही मुलांकडे मत मांडलं. महाराज म्हटलं की माझी अपेक्षा आहे की द्वारकाधीश कृष्णाला तुमची बहीण माझी मुलगी रुक्मिणी देऊन टाकू आणि त्यांचा विवाह लावू. 4ही भावांनी संमती दाखवली, पण रुक्मिणीचा जो मोठा भाऊ होता त्याचं नाव होतं रुक्मी. हा रुक्मिणी विरोध केला. ते गवळ्याचं पोर, त्याला बापाचा पत्ता नाही. कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते यशोदेचा, कोणी म्हणतं राजकुलामध्ये जन्माला आलाय, तर कोणी म्हणतं गवळ्यांच्या पोरगा आहे. त्यामुळे त्याचा कुळाचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही. बरं, पराक्रमी नाही, लहानपणी चोऱ्या करायचा. आणि आता एखादा बलशाली योद्धा भेटला तर रणांगण सोडतो आणि पळून जातो. त्यामुळे अशा भगोड्याबरोबर माझी बहीण देऊ नाही, कधी शक्य होणार नाही. माझ्या बहिणीकरता मी वर शोधन करणार, तुम्ही निवांत बसा आता. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. हा रुक्मी गेला आणि 2-4 दिवसानंतर परत आला आणि सांगितलं, पिताजी माझ्या बहिणीचा संबंध पक्का केला. म्हणजे कोणाबरोबर? चेदी नरेश, दमघोष पुत्र शिशुपालाबरोबर माझ्या बहिणीचा संबंध पक्का करून आलो. 2-3 दिवसानंतर वरात आपल्या गावामध्ये येणार. म्हणजे एवढ्या लवकर? सर्वजण तयारीला लागले. इकडे बातमी जेव्हा रुक्मिणीला कळाली की आपल्या भावाने आपला संबंध पक्का केलाय चेदी नरेश दमघोष पुत्राने शिशुपालाबरोबर, रुक्मिणी त्याच्या मोठ्या भाऊजाईकडे गेली. वहिनी साहेब, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती विराजमान आहे. नारद महर्षी कौंडण्यपूरला यायचे आणि भगवंतांच्या गुणाचं वर्णन करायचे. भगवंताचे गुण ऐकून ऐकून मनाने रुक्मिणीने कृष्णाला वरलं होतं. आणि तेच नारदजी द्वारकेला जायचे, रुक्मिणीच्या गुणांचं वर्णन करायचे. त्यामुळे रुक्मिणीच्या गुणांचं वर्णन ऐकून मनानेच भगवान परमात्म्याने रुक्मिणीला वरलं होतं. रुक्मिणी म्हणते, मनाने मी भगवान कृष्णांना वरलंय आणि विवाह माझा कोणाबरोबर होतोय? शिशुपालाबरोबर. हे होणं बरोबर नाही. वहिनीने उपाय सांगितला. आता वेळ फार कमी आहे, लवकरात लवकर पत्र लिही आणि ते पत्र ब्राह्मणांच्या हस्ते द्वारकापुरीला पाठव. 7 श्लोकामध्ये पत्र लिहिलं रुक्मिणी मातेने आणि आपली हृदयाची व्यथा कथा त्या पत्रामध्ये लिहिल्यानंतर सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे ते पत्र दिलेलं आहे. आणि सांगितलं, महाराज हे पत्र नाही आहे, हे माझे पंचप्राण आहेत. तुम्ही लवकरात लवकर माझ्या प्रभूंकडे पत्र द्या आणि त्यांचा निरोप घेऊन लवकरात लवकर तुम्ही कौंडण्यपूरला या. ऐसे वर को क्या वरो जो जन्मे और मर जाए. जय हो. वरियो गिरधर लाल को छुड़लो अमर हो जाए. कसाग बाई हरि बिन
धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरी विण धीर धरू सागबाई हरी विण धीर धरू सागबाई हरि बिन गाडी वाजवा सर्वांनी. सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो रुक्मिया मगला शिशुपाला दे रुक्मिया मगला शिशुपाला दे देता काय करो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो हरि बोल राधे कृष्ण भगवान की द्वारकाधीश भगवान की सुदेव ब्राह्मण पाठविला सुदेव ब्राह्मण पाठविला येईना काय करो येईना काय करो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने मजला कृष्ण बरो मजला कृष्ण बरो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो सागबाई हरि बिन धीर धरो सुदेव ब्राह्मणांना पाठवलं 2 दिवस झाले अजून ते येत नाहीत आणि इकडे शिशुपालाची वरात येऊन पोहोचत आली. रुक्मिणी मातेचा धीर सुटत चाललाय. आता मी धीर कसा धरू. सुदेव ब्राह्मण तिकडे द्वारकेला पोहोचले. द्वारपालाने विचारणा केली. सांगितलं मी कौंडण्यपुरावरून गुप्त पत्र घेऊन आलेलो आहे. थेट भेट घालवली भगवंताची आणि भगवान परमात्मा त्या सुदेव ब्राह्मणाबरोबर भेटले. सुदेव ब्राह्मण म्हणतात, प्रभो हे पत्र वाचता आणि लवकरात लवकर मला निरोप कळवा. भगवान म्हटले, तुम्हीच पत्र वाचा. म्हटले, हे पत्र तुमचं पर्सनल आहे, त्यामुळे तुम्हीच वाचा. भगवान म्हटले, ब्राह्मणापासून माझं काही लपून राहिलेलं नाहीये, वाचा तुम्ही. सुदेव ब्राह्मण वाचतायत. रुक्मिणी मातेने पहिल्या श्लोकामध्ये लिहिलं आहे, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते
निर्विषकर्णविवरैर्हरतोऽङ्गतापम् रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपं मे. रुक्मिणी माता सांगते, प्रभो श्रुत्वा, श्रुत्वा म्हणजे ऐकून, हे भुवन सुंदर, मी तुमचे गुण फक्त ऐकलंय, पुन्हा तुम्हाला कधी पाहिलेलं नाहीये. पण तुमचे गुण ऐकून ऐकून मी माझ्या मनाने कल्पना केली आणि माझ्या अंतःकरणावर तुम्हाला मी विराजमान केलंय. माझ्या मनामध्ये तुम्ही पत्ररूपाने मी वळलेलं आहे. पण प्रभो शिशुपाल मला वरण्याकरता येतोय, लवकरात लवकर या आणि मला घेऊन चला. आता प्रभो तुम्ही म्हणणार की एवढ्या गर्दीमध्ये तुला घेऊन चालायचं म्हणजे युद्ध होणार, मारामारी होणार, कापाकापी होणार, सैन्याचा संहार होणार, लोक मरतील. तर प्रभो तसं काही मंगल कार्यामध्ये होऊ नये. त्याच्याकरता मी एक युक्ती सांगते. दुसऱ्या श्लोकामध्ये युक्ती सांगितली. अंतपुरांतरचरी मनिहत्य बंधून स्वामुद्वहे कथमिति प्रबुदाम्युपायम् पूर्वे दुरस्ति महती कुलदेवी यात्रा यस्यां बहिर्नववधू गिरिजामुपेया. प्रभू लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी गिरिजा मातेच्या पूजेकरता जात असते आणि पूजा करण्याकरता नगराबाहेर पडत असते. त्या नवरीची बरोबर कोणी नसतं तिच्या मैत्रिणीशिवाय. 2-3 सैनिक असतात. तर प्रभू तुम्ही गिरिजा मातेच्या मंदिराजवळ या, मी तिथेच उपस्थित असेल बरोबर दुपारी 11 वाजता. तिथे तुम्ही या, मी पूजा केली, तुम्ही मला रथात बसवा, हम दोनों 9-2-11 हो जाएंगे. 7ही श्लोकामध्ये आपली मनाची व्यथा सांगितली. सुदेव ब्राह्मण म्हणतात, प्रभू तुमचं काय म्हणणं आहे? भगवान कृष्ण म्हणतायत, जशी तिकडे रुक्मिणीची अवस्था आहे ना, तशी इकडे माझी सुद्धा अवस्था आहे. तथा अहमपि तच्चिंता निद्राम च न लभेनिशी. भगवान म्हणतात, मुझे नींद न आहे. जे संस्कृत मध्ये त्याचं मी तुम्हाला हिंदी करून दाखवलं. निद्राम च न लभेनिशी. निशी म्हणजे रात्री, निद्रा म्हणजे झोप. मला झोप येत नाही. मला माहिती आहे रुक्मिणीने मला वरलेलं आहे. तिचा वडील मला देऊ इच्छितो. 4ही भावांचं मत सुद्धा आहे, पण तिचा मोठा भाऊ मात्र विरोध करतोय, हे सुद्धा मला माहिती आहे. म्हटले प्रभू आता काहीतरी करा. काहीतरी काय करायचं? आता निघायचं लगेच. 4 घोडे जुंपले रथाला. सुदेव ब्राह्मण आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वायुवेगाने रथ निघाला. बलराम दादा हाक मारतात, कन्हैया 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 होण्यापर्यंत कन्हैया पोहोचले. दूरपर्यंत निघून गेले. द्वारपालांना विचारलं, तो ब्राह्मण कुठून आला होता? म्हणे कुंडनपूर. म्हणजे ज्या अर्थी कौंडण्यपुराहून ब्राह्मण आला, पुढची योजना मला समजली. तिथे रुक्मिणीचं स्वयंवर चालू होणार आहे. बलराम दादा सुद्धा आपली नारायणी सेना घेऊन निघालेले आहेत आणि भगवान परमात्मा दरकोस दरमुक्काम करत करत पोहोचले आणि सांगितलं, आता जा, रुक्मिणीला धीर द्या. सुदेव ब्राह्मण महालामध्ये पोहोचले. रुक्मिणीने सुदेव ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर पाहिल्याबरोबर कळून चुकलं की हे आपलं काम पूर्ण करून आले. आणि महाराज भगवंताशी बोलणं झालं. म्हटले हो. काय म्हटले भगवंत? म्हणजे काहीच नाही, निरोप दिला. मग तुम्हाला कशाला पाठवलं तिथं? अहो देवी, ज्या देवाला तुम्ही निरोप दिला ना, मी त्या देवाला घेऊनच आलोय. मग काय आनंद गगनात मावेना. ठरल्याप्रमाणे रुक्मिणी माता आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन गिरिजा मातेच्या पूजनाकडे येत आहेत. तिकडे शिशुपाल येऊन पोहोचलेला आहे आणि शिशुपालाला कानोकान कशी काय खबर मिळाली कोणास ठाऊक की द्वारकाधीश कृष्ण सुद्धा कौंडण्यपुरामध्ये आलेला आहे.
जरासंध म्हटला कसं काय शक्य आहे, मी तर त्याला मारून टाकलं होतं ना, प्रवर्षण पर्वतावर जाळून टाकलं होतं, तो कसं काय जिवंत आहे. आणि ज्या अर्थी तो इथे आलाय शिशुपाल, आता तुझं काही खरं दिसत नाही. मला माहिती आहे तो फार कपटी आहे. 17 वेळेला मी त्याला हरवलं, त्याने मला हरवलं आहे. फार कपटी आहे तो, फार शूर आहे. शिशुपाल घाबरला. आता मी जगत नाही म्हटले, आता मी मरतो. हा काहीतरी काळबेळ करण्याकरता आलेला आहे. अरे चिंता करू नको, आम्ही आहोत ना. शिशुपालाचे सैनिक म्हटले, महाराज आम्ही फक्त लग्नातली बुंदी खाण्याकरता आलेलो नाही आहेत, आमच्या हातामध्ये तलवार आहेत, ढाली आहेत. तुम्ही फक्त सांगा, आज्ञा द्या. म्हणजे जा रुक्मिणीला संरक्षण करा. रुक्मिणी माता गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये पोहोचलेल्या आहेत, पूजा करतायत. आणि तेवढ्यात सर्व सैनिकांनी त्या मंदिराला वेढा दिला रुक्मिणी मातेच्या संरक्षणासाठी. रुक्मिणी माता त्या देवी मातेला आपली प्रार्थना व्यक्त करतायत, विनंती करतायत. नमस्ते त्वांबिके भीक्ष्णं स्वसंतानयुतां शिवां भूयात् पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदतां. हे अंबिके, मी आजपर्यंत जेवढे काही व्रत उपवास केले असेल, कथा ऐकल्या असेल, भगवंताचं नामचिंतन केलं असेल, या सर्व धार्मिक कृत्यातून जे मला पुण्य मिळालं असेल, त्या पुण्याच्या बळावर आज मी तुमच्याकडे मागणी करते, कृष्णच माझा पती व्हावा असा मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद मागितल्याबरोबर त्या गिरिजा मातेने कौल दिला आणि सांगितलं, मनुजा हिराचेऊ मिलही सोबरू सहज सुंदर सावरू करुणा निधान सुजानशील स्नेह जानत रावरो. मनुजा हिराचेऊ मिलहु सोबरू सहज सुंदर सावरू. हे रुक्मिणी, चिंता करू नको. तू मनाने ज्याला वरलंय ना, तू प्रत्यक्षात त्यालाच वरणार आहे, तोच पती तुला होईल असा आशीर्वाद दिला. आणि अत्यंत प्रसन्न मनाने रुक्मिणी माता त्या गिरिजा मातेच्या भवनातून, महालातून, आपल्या मंदिरातून बाहेर पडतात, गर्भगृहातून. आणि जशा बाहेर निघाल्या पाहतात तर तिथं शेकडो सैनिक उभे होते. आता करायचं काय? मी पत्रामध्ये लिहिलं होतं की मंदिराजवळ कोणी नसेल, आम्ही 3-4च मैत्रिणी असू, तुम्ही रथ घेऊन या. आता एवढ्या शेकडो सैनिकामध्ये मी माझ्या प्रियतम प्राणप्रिय प्राणनाथाला, भगवान श्रीकृष्णाला कसं काय ओळखणार? पण मला माहिती आहे माझे प्राणप्रिय प्रभू लाखो करोडोमध्ये एक आहेत, मी त्यांना बरोबर ओळखणार. आणि रुक्मिणी माता इकडे तिकडे इकडे तिकडे पाहते, हे आहेत का ते, हे आहेत का ते. भगवान परमात्म्याने त्या सैनिकांमध्ये प्रवेश केला आहे आणि त्या सैनिकांची दृष्टी रुक्मिणी मातेकडे लागली आहे. रुक्मिणी मातेचं सौंदर्य पाहत आहेत, बघा ना किती सुंदर आहे. रुक्मिणी मातेचं चालणं पहा, बोलणं पहा, पाहणं पहा. त्यांच्या पाहण्याने, रूप माधुर्याने सर्व सैनिक मोहित झालेले आहेत. तेवढ्यात भगवान परमात्म्याने हात केला, घबराओ मत, आप जिसकी प्रतीक्षा कर रहे हम वही है. रुक्मिणी मातेचे आणि भगवंताचे 2 डोळे 4 झाले, दोघंही हसले. आणि सैनिकांनी जेव्हा त्या रुक्मिणी मातेचे हास्य पाहिलं, उरले सुरले जेवढे काही होश होते ते सुद्धा बेशुद्ध झाले. मग तर ते भानावरच राहिले नाही, देह भान विसरले. भगवान परमात्मा रुक्मिणी मातेजवळ जातात, हात पकडतात, रथाजवळ नेतात, रथावर बसवतात, स्वतः बसतात, घोड्यांचे लगाम हातामध्ये घेतात, चाबूक घेतात आणि चाबूक फटकारल्याबरोबर घोडे वाऱ्याशी स्पर्धा करत करत जेव्हा निघतात, सैनिक म्हणतात, बघा काय सुंदर जोडी आहे, अशी जोडी आजपर्यंत आपण बघितलेली. बाकीचे सैनिक म्हणतात, अरे जोडी काय पाहतो, रथ पहा अख्ख्या सोन्याचा आहे. अरे रथ काय पाहतो, घोडे पहा ना किती सुंदर आहेत, पांढरे शुभ्र आहेत. आणि नुसते पाहायला नाही, पळायला सुद्धा असे बघा जसे काही वाऱ्याशी स्पर्धा करत करतात. बघा 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 किती दूर निघून गेले. आणि बरेच दूर प्रभू गेल्यानंतर मग हे विचार करतायत, आपण इथं कशा करता उभे आहेत. तेव्हा रुक्मिणी मातेच्या ज्या मैत्रिणी तिथं उभे होत्या, ते म्हटले, का रे
लग्नाला आले मान्य आहे आम्हाला, पण घरून येताना टाकून आले का काय? घरून येताना टाकून आले तुम्ही? कशा करता उभे आहेत? म्हणजे आम्ही रुक्मिणीचं संरक्षण करण्याकरता उभे आहेत. अरे मग रुक्मिणी गेली ना, भागो भागो भागो, पकडो 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 पकडो, लेगो 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 लेगो. आणि आता काय सापडणार आहे? संपूर्ण कौंडण्यपुऱ्यामध्ये बातमी पसरली की रुक्मिणीला घेऊन द्वारकाधीश पळून गेले. रुक्मिणीचं हरण झालं, रुक्मिणीचं हरण झालं. शिशुपाल म्हटलं आता काही खरं नाही. ज्या डोलीमध्ये आपण नवरीला घेऊन जाणार होतो आता तिच्यामध्ये बसून आपल्याला जावं लागेल. आता मी राहत नाही, मी मरतो म्हटले. आता जरासंध म्हटला चिंता करू नको. अरे क्षत्रियांच्या जीवनामध्ये कधी विजय होतो, कधी पराजय होतो. प्रत्येक वेळेस पराजय होईल सांगता येत नाही, विजय प्राप्त होऊ शकतो, आणि प्रत्येक वेळेस विजय होईल हेही सांगता येत नाही. माझ्याकडे बघ ना, याच कृष्णाने मला 17 वेळेस हरवलं तरी मी मेलो. शिशुपाल म्हणतो माझ्यापेक्षा निर्लज्ज या ठिकाणी उभा आहे, मी कसं काय मरू? म्हणून तो त्याच डोलीमध्ये बसून आपल्या चैदी नरशेला निघून गेला. इकडे रुक्मिणीचा भाऊ अत्यंत क्रोधायमान झाला आणि त्याने प्रतिज्ञा केली, कुंडीनं न प्रविक्षामि. जर मीला माझ्या बहिणीला रुक्मिणीला सोडून आणलं नाही तर मी कौंडण्यपुरामध्ये प्रवेश करणार नाही. आणि धावला, रस्त्यामध्येच आडवा झाला. हे भगोडे कहा भाग रहा है, रुक जा, युद्ध कर मुझसे. युद्धाचं आव्हान दिलं भगवान परमात्म्याचं आणि रुक्मीचं घनघोर युद्ध झालं. शेवटी भगवान उतरले, त्या रुक्मीला पकडलं आणि आता तलवारीने शिरच्छेद करणार. इतक्यात रुक्मिणीने हात पकडला. म्हटले प्रभू मारू नका, कसाही असला तरी माझा भाऊच आहे, आणि माझ्या लग्नाच्या वेळेस जर माझा भाऊ मेला, माझी बहिणी विधवा झाली, हे मला कदापि स्वीकार नाही. मी जेव्हा जेव्हा माहेरी येईन तेव्हा माझ्या वहिनीचा विधवा झालेला ते रूप माझ्याकडनं पाहिलं जाणार नाही. भगवान म्हणतात अगं रुक्मिणी, हा तुझा भाऊ आहे, मग माझा काय शत्रू आहे का? माझा पण आता कोणी लागतो ना, पण याच्या अंतःकरणावर जो अभिमान आहे ना, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. म्हणून त्याचं मुंडन करून टाकलं. आणि मुंडन करता करता अचानक आवाज झाला, द्वारकाधीश भगवान की. भगवंताने मागे वळून पाहिलं, माझा जय जयकार कोण करतंय? पाहिलं तर बलराम दादा. नमस्कार केला, म्हणे तू घरी जा. मागून सैन्य येते, त्यांचा निपात करण्याकरता आम्ही तयार आहोत. आणि भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन सकुशल समंगल द्वारकेमध्ये येत आहेत. आणि योग्य मुहूर्त पाहून भगवान परमात्म्याचा विवाह संपन्न होतोय. भगवान परमात्मा विवाह संपन्न होत असताना ज्या दिवशी विवाह संपन्न होणार त्या दिवशी सर्व देशोदेशीचे राजे पोहोचलेले आहेत. सर्वांना निमंत्रण पाठवलं होतं. देशोदेशीचे राजे पोहोचलेले आहेत. रुक्मिणी माता शृंगार करते भगवंताच्या नावाचा. सखिया मुझे मेहंदी रचा दो, मेहंदी रचा दो मुझे, सुंदर सजा दो मुझे, श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो.
सजाई रे कृष्ण नाम के, बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की। मेरे चुड़िया पे कृष्ण, पे कृष्ण, मेरी चुनरी पे कृष्ण, चुनरी पे कृष्ण। मैंने नथनी सजाई रे कृष्ण नाम के, मैंने मेहंदी नचाई रे कृष्ण नाम के, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम के। श्याम चंदा है श्यामा चकोरी, अरे चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंदा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्यामा जोड़ी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्यामा गोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम रसिया है श्यामा रसीले, श्याम रसिया है श्यामा रसीले। कृष्ण चलिया है राधा शर्मीले, कृष्ण चलिया है राधा चमेली। कृष्ण काला है रुक्मिणी है गोरी, गोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है रुक्मिणी चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्र है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्र है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। दोनों में प्रेम है ये ज्यादा, दोनों में प्रेम इतना है ज्यादा। वो राधा मोहन है राधा, कृष्ण मन का मधुर रुक्मिणी गोरी, गोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। 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 द्वारकाधीश भगवान की जय। रुक्मिणी मैया की द्वारकाधीश भगवान आणि रुक्मिणी मैया दोघांचं विवाह मंडपामध्ये आगमन झालेलं आहे. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान। या कुंडेल तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, निशेष जाता पहा।
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कौना सम्या देजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यास पुसणे कुर्यात सदा मंगल वधवरयो शुभं भवतु लग्न सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान ब्रह्मसुता मध्ये काट बांधले साता जन्माचे पृथ्वी तलावर जोडी शोभे कृष्ण रुक्मिणीची पूर्व जन्मीची थोर पुण्याई जनक घराण्याची इंद्रपरी सून शोभे यादव घराण्याचे तुम्ही सर्व सगे सोय रे एवढी शोभा वाढवलिया शुभ कार्याची देवावरती अक्षदा पलुदा तुमच्या आशीर्वादाचे पुऱ्या सदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आठवण ठेवतो या माहेरची आठवण ठेवतो या माहेरची साजनी जन्म जन्मीची जोडी साजनी जन्म जन्मीची जोडी आईची माया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेवतो या माहेरची आठवण ठेवतो या माहेरची साजनी जन्म जन्मीची जोडी साजनी जन्म जन्मीची जोडी सासू सासऱ्याच्या आज्ञेत राहतो पती देवाच्या सेवेत तो पती देवाच्या सेवेत तो आठवण ठेवतो या माहेरची आठवण ठेवतो या माहेरची साजनी जन्मोजन्मीची जोडी साजनी जन्मोजन्मीची जोडी
पाटवणीची घटिका गळे गंगा जमुना अश्रू ढाळे आठवण देव तो या माहेरची आठवण देव तो या माहेरची साजनी जन्मोजन्मीची जोडी साजनी जन्मोजन्मी टाळी वाजवा सर्वांनी. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान जा सुखाने नांदायला तुमली आपल्या घराला आजवर होते ते तू पाहुणे आज जासी तू आपल्या घराला राजला तू मुली आपल्या शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणी कृष्ण आणि रुक्मिणीची जोडी असे छान कृष्ण आणि रुक्मिणीची जोडी असे छान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान लक्ष्मी सावधान लग्न घटी समीप नवरा घेवो माघरा गृलोती मधुपर्क पूजन ते करा अंतर पटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी मुभी वादंत्री बहुमंगलान करणे कुर्यात सदा मंगलम वधूवर्यो शुभं भवतु राधा दामोदर स्मरण सावधान सावधान तदेव लग्नं सुधिरन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे दे मनसा स्मरामि वधूवरयो राधा दामोदर स्मरण चिंतनो सावधान
महाराज हार द्या मामा नवरदेवाच्या हातात नवरीच्या हातात हार द्या वधूवरयो शुभं भवतु राधा दामोदर स्मरण चिंतन या विवर गावात हो या विवर गावात काय वाजत गाजत लगीन देवाचं लागत सोन्याचं भाषिक लग्न देवाचं लागत सोन्याचं भाषिक लग्न देवाचं लागत राजा दुर्गाचा होत नवधनी कन्या सोन्याचं
सोन्याचं बासिंग लगेन देवाचं लागते सोन्याचं बासिंग लगेन देवाचं आषाढी कार्तिकी माझ्या देवाचं लगीन आषाढी कार्तिकी माझ्या देवाचं लगीन वराड आलिया बघा दुरून दुरून वराड आलिया बघा दुरून दुरून चंद्रभागीच्या तरी कसा मंडप शोभतो कसा मंडप शोभतो ट्रिक 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 ट्रिक
है आरती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। अमर ग्रंथे मुक्ति पंथे पंचम वेद निराला। प्रभजोत जगाने वाला हरि नाम यही हरिधाम यही हरि नाम यही हरिधाम यही जग के मंगल की आरती। पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। शांति गीत पावन पुनीत पाप को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला। यह सुख करने यह दुख हरने यह सुख करने यह दुख हर श्री मधुसूदन की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। मधुर बोल मधुपंख खोल सत्य मार्ग बताने वाला बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही श्री राम यही घनश्याम यही प्रभु महिमा की है आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम राम संतम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 हरे। नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्तं गृहाणानि परमेश्वर। श्री हरे नमः श्री हरे नमः श्री हरे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव।